आवाज जनता की मध्ये आपले स्वागत आहे। आमचे प्रतिनिधी माणिक जाधव यांच्या माहितीनुसार पिंपरी चिंचवड इंद्रायणी नदीच्या काठावरील अवैधरित्या बांधलेली 23 बंगल्यावर बुलडोजर। इंद्रायणी नदीच्या पूररेषेत बेकायदेशीर गृहप्रकल्प उभारून पर्यावरण संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले आहे। अवैध बांधकामामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्यात प्रचंड प्रदूषण होत आहे। नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे तेथील जनजीवन धोक्यात आहे। महापालिकेच्या DC नियमानुसार बांधकाम करण्यास मनाई आहे। महापालिकेने 2009च्या विकास आराखड्यात पूररेषेचे चिन्हांकन समाविष्ट केले आहे। तरीही गृहप्रकल्प निळ्या पूररेषेच्या आत उभारून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे त्याकडे दुर्लक्ष केले आहे। राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने महापालिकेला 5 कोटी दंड आकारून हे क्षेत्र मूळ स्थितीत आणण्याचे आदेश दिले आहे। धन्यवाद।